आपण न्यूरोडायव्हर्सिटीच्या आधारे न्यूरोसायन्सच्या आधारे मुलं समजून घेण्याची सिरीज सुरू आहे. आपण अंडरस्टँड केलं आहे व्हॉट इज डायव्हर्सिटी, की प्रत्येकाचा मेंदू हा वेगळा वायर्ड असतो. देर इज अ डायव्हर्सिटी इन एव्हरी इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर आपण पाहिलं म्हणजे सगळ्या मुलांना आपण जर का पाहिलं म्हणजे ॲकॅडमिकली किंवा त्यांच्या लर्निंगच्या दृष्टीने, तर न्यूरो डायव्हर्जन्स आपण ओळखून घेतला. आज मी बोलणार आहे ते टिपिकल मुलांबद्दल. म्हणजे आता जरी रिसर्च सांगत असेल की 20% मुलं ही न्यूरो डायव्हर्जंट आहेत साधारण सगळ्या पॉप्युलेशनमधली, म्हणजे त्याच्यामध्ये अर्बन, रुरल, डेव्हलपिंग कंट्री काही असा भेदभाव नाही आहे. इफ यू लुक ॲट द पॉप्युलेशन, 20% मुलं जर का न्यूरो डायव्हर्जंट आहेत, त्यांना वेगळा सपोर्ट लागत असेल, अर्ली डिटेक्शन, ॲक्सेप्टन्स आणि सपोर्ट, आणि दे डू वंडर्स ऑल्सो इन देअर ओन वे. आणि आता आपण बोलूया टिपिकल, म्हणजे उरलेले जर का 80% पॉप्युलेशन आपण म्हणायचं झालं, तर हे जे 80% पॉप्युलेशन जे आहे ते सुद्धा सेम नाही आहे. ह्याचं प्रूफ म्हणजे काय, तर आपण अगदी सुरुवातीपासून पहिल्यांदी अ, ब, क तुकडी होती बघा शाळेमध्ये. सो अ म्हणजे सगळी हुशार मुलं, ब म्हणजे ॲव्हरेज मुलं, आणि क तुकडी म्हणजे सगळी म्हणजे आपण जे आधी ह्याला काही अभ्यासात डोकं नाही, अशी जी कॅटेगरीज कास्टिझम व्हायचं, तिकडे मग मुलांना त्यांच्या पर्सनॅलिटीवरती त्याचा एक शिक्का पडायला लागला. म्हणून मग ते सोडून आपण ग्रेडिंग आणि या सगळ्या गोष्टी, एज्युकेशन जसं जसं इव्हॉल्व्ह झालं आहे, त्याचे जसे दुष्परिणाम कळले, त्याचे तसं तसं शेवटी इट इज अन इव्हॉल्विंग प्रोसेस. असं काही एकदम त्याला आज जशी आहे ही सिस्टम तशी आधीपासून होती असं नाही. गुरुकुलपासून आपण इथपर्यंत इव्हॉल्व्ह झालेलो आहोत. तर ही सिस्टम मग रिप्लेस झाली. पण तरीसुद्धा तुम्ही पाहिलं तर वर्गामध्ये फ्रंट बेंचर्स, मिडल बेंचर्स आणि बॅक बेंचर्स असे 3 कॅटेगरीज तर आढळतातच, म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये, वर्गामध्ये, कुठेही असू देत. सो नॉर्मली हा एक याला म्हणतो आपण बेल कर्व. म्हणजे जे स्टॅटिस्टिक्सचे स्टुडंट्स आहेत त्यांना, किंवा तुम्ही सर्च करा, मी नेक्स्ट पोस्ट पण स्टॅटिक पोस्ट टाकीन, त्याच्यात पण तुम्हाला बघता येईल की व्हॉट इज अ बेल कर्व. तर ही जी बेल कर्व असते टिपिकली, म्हणजे ही असा माउंटेन आणि मग परत फ्लॅट. सो पहिले बेल कर्वच्या ह्या साईडला जे असतात ते 20% मुलं ही साधारण स्लो ॲकॅडमिक लर्नर्स असतात. 60% मुलं हे ॲव्हरेज असतात, म्हणजे बिलो ॲव्हरेज, ॲव्हरेज आणि अबाव ॲव्हरेज इन टर्म्स ऑफ ॲकॅडमिक्स इन द स्कूल, लर्निंग इन टर्म्स ऑफ ॲकॅडमिक्स. सो ही अशी डिस्ट्रीब्युशन ही बेल कर्वची. भलेही तुम्ही एखाद्या गडचिरोलीमध्ये जा आणि तिकडचा वर्ग बघा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20%, 60%, 20%, थोड्याफार प्लस मायनस 2-3% असेल इकडे तिकडे, पण असं एक तुम्हाला डिस्ट्रीब्युशन त्या बेल कर्वचं दिसतं. हे तुम्ही न्यूयॉर्कच्या एखाद्या शाळेत जा तरीसुद्धा दिसेल. IB स्कूलमध्ये जिथे भरमसाठ फीज घेतात तिथेसुद्धा ही बेल कर्व दिसते. कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये जा जिथे अगदी किंवा तांड्यावरनं वगैरे मुलं येणारी, जी कम्युनिटीमधलं मुलं, तिथेसुद्धा ही बेल कर्व दिसते. हे नॉर्मल प्रॉबेबिलिटी बेल कर्व आहे लर्निंगची, आणि हे डिस्ट्रीब्युशन असतंच. आता गंमत कुठे होते, आपण मुलांना जेव्हा बघतो की त्यांची लर्निंग किंवा ॲकॅडमिक परफॉर्मन्स, तेव्हा ॲग्रिगेट पर्सेंटेजमध्ये बघतो, बरोबर. 90%चं मूल, 80%चं मूल, 60%चं मूल, 40%चं मूल, फेल होणारं मूल. पण हे जी बेल कर्व आपण अशी ॲग्रिगेटमध्ये बघतो, ही जर का आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकलो, की ही बेल कर्व प्रत्येक ठिकाणी असते बरं का. म्हणजे माझे हायेस्ट स्कोरिंग जे सब्जेक्ट्स होते शाळेमधले, ते जॉमेट्री होते, आय यूज टू हेट अल्जेब्रा. बायोलॉजी होतं, आय यूज टू हेट फिजिक्स अँड केमिस्ट्री. इंग्लिश स्कोरिंग होतं माझ्या दृष्टीने. मराठीमध्ये मला कमी मार्क मिळायचे, हिस्ट्रीमध्ये कमी, पण सिविक्स मला फार आवडायचं. हे असे वेगवेगळे माझे स्कोरिंग पॅटर्न्स होते, पण ते ॲग्रिगेट पर्सेंटेजमध्ये मोडले जातो आपण मुलं. सो ही बेल कर्व जर का काढली, जर फक्त बायोलॉजी हा सब्जेक्ट घेतला, तर तोच वर्ग वेगळ्या पद्धतीने दिसेल. काही मुलं अबाव ॲव्हरेज इन बायोलॉजी बट बिलो ऑर ॲव्हरेज इन मे बी मॅथमॅटिक्स, किंवा अबाव ॲव्हरेज इन इंग्लिश बट बिलो ॲव्हरेज ऑर बिलो ॲव्हरेज इन सम अदर सब्जेक्ट. असं हे तुम्ही एक एक जर का विषयाची बेल कर्व लावली ना वर्गाला, तर तुम्हाला ह्या मुलांचं डिस्ट्रीब्युशन खूप वेगळं दिसेल. त्यामुळे तुमचं मूल ह्या बेल कर्वमध्ये विषयानुसार कुठे आहे हे जर का तुम्ही बघायला लागलात, कन्सिस्टंट परफॉर्मन्स वर्षानुवर्ष त्यांचा त्या विषयामध्ये कसा आहे, अभ्यास करताना कल कुठल्या विषयाकडे जास्ती आहे, कुठल्या विषयाचे प्रश्न जास्ती पडत आहेत, कुठला विषय जास्ती चांगला जमतोय, आवडतोय, हे जर का पाहिलं तर मुलांची स्ट्रेंथ आपल्याला दिसते. सो ही स्ट्रेंथ ओळखणं
ही खरं तर आपल्या पालकांची आणि शिक्षकांची आणि शाळेची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन स्किल्स गरजेचे आहेत. मी जेव्हा हेड गर्ल होते शाळेमध्ये किंवा हेड कॅप्टन होते येलो हाऊसची, तेव्हासुद्धा मला असं जाणवायचं की बाप रे, मला किती रिस्पॉन्सिबिलिटीज असायच्या. स्कूलचा बँड असायचा, गॅदरिंग असायचं, त्याच्यानंतर ड्रिल असायचं, रिपब्लिक डे परेड्स असायच्या, NCC असायचं, सगळ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागायच्या. तिथे मला बँडमध्ये मला शून्य, मला म्युझिकमधला काही सेन्स नाही, एक इन्स्ट्रुमेंट वाजवता येत नाही. पण माझ्याबरोबरच्या ज्या मैत्रिणी, मी जी टीम बिल्ड केली होती, ती प्रत्येकजण त्या स्किल्समध्ये, म्हणजे कोणी वाजवायचं छान, कोणी शिकवायचं छान, कोणी डिसिप्लिन आणायचं, कोणी ते सगळ्यांना कंडक्ट करायचं ऑर्केस्ट्रा एकत्र, हे असे स्किल्स असायचे. कुठे खरी कमाई असायची तर काही काही मुलं असायची वाटेल ते करून किती पैसे उभे करायचे. काय केव्हा फेट असेल स्कूलचं तर तिथे विकायला काही मुलं असायची की ते म्हणजे तुमच्या स्टॉलवरचा सगळा माल खपलाच गेला पाहिजे. आणि काही मुखदुर्बळ की ते क्राफ्ट्स छान बनवायचे पण त्यांना विकता नाही यायचं. सो अशा सगळ्या कॉम्बिनेशनच्या मुलांमधनं, आणि प्रत्येक मूल ॲकॅडमिकली हाय स्कोरिंग होतं का नाही, पण ते वेगवेगळ्या स्किल्समध्ये एकदम वर होतं. आणि मी ते स्किल्स, ॲकॅडमिक्स हे सगळं पुढे बोलणार आहे, हाऊ टू अंडरस्टँड काय त्याच्यामधला फरक आहे वगैरे. पण एवढा जरी फरक तुम्ही घेतलात ना, की न्यूरो टिपिकल मुलांमध्ये सुद्धा प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक स्किलमध्ये, प्रत्येक स्पोर्टमध्ये, प्रत्येक कुकिंग असू दे, एम्ब्रॉयडरी असू दे, वक्तृत्व असू दे, मुलांमध्ये भांडणं लावणं असू दे, मुलांची भांडणं मिटवणं असू दे, छोटे 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 स्किल्स. तुम्ही विचार करा तुमच्या कामात आज काय काय लागतात स्किल्स. त्या सगळ्या स्किल्स जर का ते स्लाईस केलं ना आपण, आणि विषयसुद्धा, तर प्रत्येकाची आपल्याला स्ट्रेंथ कळेल. ती स्ट्रेंथ डेव्हलप करत गेलो तर मुलांचं मोटिवेशन टिकतं, मुलांची स्ट्रेंथ कुठे आपल्याला कनेक्ट करता येईल फ्युचरमध्ये त्यांना. कारण करिअरमध्ये, मी हेड कॅप्टन होते सोडा, मी जेव्हा ऑफिसमध्ये करिअरमध्ये सुद्धा लागले तेव्हासुद्धा मला ही सगळी लोकं लागायची ना वेगवेगळ्या स्किलसेटची, किंवा माझ्या स्किल्सचा कुठेतरी कोणाला तरी उपयोग झालेला आहे. सो हे सगळं मिळून एक त्याच्यामधनं कोलॅबरेटिव्ह वेमध्ये आपण पुढे जातो. तर हे स्किल्स ओळखता यायला पाहिजेत शाळेपासून. रिपोर्ट कार्ड जर नीट वाचता आला तर तुमच्या मुलाची स्ट्रेंथ तुम्हाला कळते. त्या स्ट्रेंथवरती बेस त्यांना पुढे नेता येतं आणि प्रत्येक स्ट्रेंथला पुढे जाऊन करिअर ऑप्शन आहे. आपण ते सगळं बोलणार आहोत. पण आज न्यूरोसायन्सच्या आधारे न्यूरोटिपिकल मुलांमध्ये सुद्धा ही सगळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण वेगळा विचार करायला पाहिजे पालक म्हणून, शिक्षक म्हणून. मग बाकीच्या गोष्टींबद्दल आपण बोलूयात.